ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकार ग्रामपंचायतला सर्व अधिकार दिले, पण पाटणूर ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकामाला ब्रेक लावण्यासाठी काही मंडळी खोट्या तक्रारी करीत आहेत। याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बांधकाम सुरू करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। ग्रामपंचायतीचे बांधकाम गट नंबर 167 मालमत्ता क्रमांक 603 मध्ये सुरू आहे। याचे सर्व कायदेशीर पुरावे ग्रामपंचायतीने दाखवले असून सुद्धा पंचायत समितीने ग्रामपंचायत बांधकामाची पंचायत केली असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे। स्मारक गट नंबर 189 मध्ये आहे, तर 167 मध्ये ग्रामपंचायतच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे। अज्ञातांची वृक्षतोड केली शिक्षा ग्रामपंचायतीला का, असा सवाल गावकरी करीत आहेत। कोणी येऊन तक्रार करावी, अधिकाऱ्यांनी शहानिशा करून निर्णय घ्यावा, असे गावकऱ्याचे म्हणणे आहे। नमुना नंबर 8ला नोंद असताना काही मंडळी ग्रामपंचायत बांधकामात राजकारण करत आहे। पंचायत समितीने लवकरात लवकर निर्णय घेऊन ग्रामपंचायतीच्या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी संबंधितांना सूचना द्याव्यात, अशी मागणी समाधान शिंदे व गावकरी मंडळी यांनी केली आहे। मध्ये सुरू आहे 167 गट नंबर मध्ये आहे। या गटामध्ये सरकारी जमीन हे ग्रामपंचायतच्या नावानं आहे। या ठिकाणी 17-18च्या फेराकारणीमध्ये या ठिकाणी फेर झालेला आहे। या जागेचा त्या ठिकाणी ग्रामपंचायत आम्ही बांधकाम करत आहे। स्मारक कोणत्या गटात आहे? 189 गटामध्ये आहे। म्हणजे स्मारकाचा आणि ग्रामपंचायत बांधकामाचा कुठलाही संबंध नाही। याच्यात नेमकं काय व्हायले? त्याच्यामध्ये जे खोटीची तक्रार दिलेली आहे ती खोटी आहे, हे ग्रामस्थांना निवेदन देऊन सुद्धा सांगितलंय माननीय गट विकास अधिकारी साहेबांना। गावकऱ्याची काय मागणी? गावकऱ्याची मागणी आहे, गावासाठी ग्रामपंचायत आलेली आहे, खोटी तक्रार जी दिलेली आहे ती खोटी तक्रार आहे, अशी आम्ही गावकऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। म्हणजे त्या गटात जे काम चालू आहे, ज्या गटात, त्या गटाचा स्मारकाचा कुठलाही संबंध नाही? कुठला संबंध नाही। फक्त जाणून बुजून राजकारणातून हे तक्रार देण्यात आली। जाणून बुजून राजकारणातून तक्रार दिलेली आहे, ही खरी तक्रार आहे। आम्हाला पुरावा मागतात ते त्या व्यक्तीला का मागत नाही, आमचं असं म्हणणं गावकऱ्याचं म्हणणं आहे। गावकऱ्याचं म्हणणं आहे की जे सदस्य मधुकरराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य, मग याचं गाववाल्याचं पोटसं उठलं नाही। याच्यामध्ये माझं तर मत असं स्पष्ट आहे की शासनानं आमची दिशाभूल केली। दिशाभूल का केली? 189 मध्ये स्मारक आहे, हुतात्मा स्मारक, राहिलेली बाजू ग्रामपंचायतचं 167 आमचं गावठाण आहे। गावठाणला लागून आमचं बिरसा मुंडा आम्ही सर्व समाजानं गावानं मिळून जागा दिलेली आहे। त्याला लागून आम्ही नमुना नंबर ग्रामपंचायतच्या पूर्वीच्या सरपंचानं, माननीय सरपंचानं हा नमुना नंबर तयार करून ठेवला। फक्त एवढंच चूक झाली, इथं दिशाभूल शासनाची करण्यात आली। गावकरी म्हणून तुमची काय मागणी राहील? आमची मागणी आहे की बाबा गावामध्ये जे नमुना नंबर 8 केलाय 17-18ला, तर पहिल्या सरपंचाने केलाय, पहिल्या याच्यात सगळ्यांनी केलाय आणि तेच आज तक्रार घेऊन चालेत। मग हे नमुना नंबर 8 कोण्या पद्धतीने केला? त्या नमुना नंबर 8 वरच ग्रामपंचायतचं काम चालू आहे ना आज। आणि स्मारक राहिलं त्या लांब, स्मारक पासून याची लांबी मोजा। स्मारक जाण्याचा कोणत्याच गोष्टीचा उल्लेख नाही। स्मारकचं नाव पुढे ठेवून लोकांची दिशाभूल करून यानं आमर उपोषण करायला निघाले तर, आणि सगळ्या गावाला वेटीत धरून ते ग्रामपंचायत जे काम चालू आहे ते न होऊ द्यायचं त्यानं गाडा टाकलाय। ते गाडा शासनाने हे करावं, आणि शासनाचे जरी काही अधिकारी याच्यात असतील, तरी काही दोषी असतील, काही त्याला कागदपत्र, जसा या ग्रामपंचायतला पुरावा मागितला नाही कागदाचे, मग त्याच्याकडून त्या तक्रारदाराकडून संपूर्ण कागदपत्र मागवायचे आणि याची चौकशी रीतशीर करायची आणि योग्य ते न्याय द्यायचा गावाला। म्हणजे शहानिशा करावी तक्रारीची, अशी तुमची मागणी आहे? हो हो, सरळ शहानिशा करावं, त्याचे कागदपत्र तपासावं, याचे कागदपत्र तपासावं, योग्य आहे तेच न्याय द्यावं, आमची गावाल्याची ही मागणी। गावकरी म्हणून मागणी आहे, जे ग्रामपंचायतचं बांधकाम चालू आहे ते सुरळीत चालू राहावे। हो, जे तक्रारदार आहे त्यांनी सगळे पुरावे इथं द्यावे प्रशासनाला, नंतर प्रशासनानं त्याच्यावर विचार करावा। प्रशासन हा एकतर्फी चालत असून तो पुरावे कोणतेही तक्रारदाराला मागत नाही। हा उलट ग्रामपंचायतचं काम बंद करून अडचण आणतो। ग्रामपंचायत ही काय कोणाच्या घरची नाही, ही सार्वजनिक वास्तू आहे आणि सर्व गावांची वस्तू आहे। स्मारक जे आहे ते सर्व गावाचं आहे। स्मारकाला, सगळ्या गावाला अभिमान आहे त्या गोष्टीचा। इथून इमारतीपासून स्मारक 100 मीटर लांबीवर आहे। या गटाचा स्मारकाचा बांधकाम चालू आहे, त्याचा काही संबंध नाही? या गटाचा स्मारकचा काही एक संबंध नाही। 67 मध्ये आहे आणि स्मारक कोणत्या गटात आहे? स्मारक 189 मध्ये आहे, त्याचा आणि याचा काहीच संबंध नाही। जे तक्रार केली त्या तक्रारीमुळे काय म्हणणं आहे शासनाचं? ही तक्रार साहेब एकदम म्हणजे काहीच खोटी आहे, त्याच्यात काही तथ्य नाही आणि ते करणारे तेच लोक होतं
म्हणून हे एवढं म्हणजे गावाला यायनं पेटीलं जाणून बुजून याच्यात राजकारण आणलं साहेब. म्हणजे त्या गटाचा आणि या गटाचा काहीच कुठलाही संबंध नाही. 8 नंबर बनणारे सुद्धा तेच लोक त्या काळी सरपंच होते, त्यांनीच हे 8 नंबर बनवला. हे 8 नंबर बघून सगळं सत्यता बघून आमच्या सरपंचाने इथं बांधकाम घेतलेलं आहे. 17-18 मध्ये तेच त्यांचीच पंचायत होती आणि तेच लोक आज तक्रार करणारे लोक तेच आहेत. म्हणजे या ग्रामपंचायत बिल्डिंगचे लवकरात लवकर बांधकाम करावे अशी आपण मागणी केली का शासनाकडे? बांधकाम व्हायलाच पाहिजे साहेब. हे पूर्ण गावकऱ्याची हे आहे आणि हे बांधकाम कसल्याच प्रकारचं रोखू नये अशी आमची गावकऱ्याची विनंती आहे.